निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझा मित्र, निसर्ग सावली सुखाची, निसर्ग वाकुली दुःखाची. निसर्ग म्हणतो झाली पहाट, नव्या उपक्रमाची धर तू वाट. रोज नव्याने सूर्य उगवतो, सोनेरी किरणांची उधळण तो करीतो. जगण्यासाठी नव्याने आनंद मनी फुलवितो, नित्य नवा रंग मनी खुलवितो. रोजच्या दैनंदिनीचा सर्वांनाच येतो कंटाळा, निसर्ग करतो का कधी दिनक्रमाचा कंटाळा. उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा, पावसाळ्यानंतर येतो हिवाळा. ऋतुचक्र तो चालवी हे, कोणासाठीही ना थांबे हे, कोणासाठीही ना थांबे हे. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर खरंच आहे ना, बघा, निसर्ग कधी थांबतो का? आणि आपल्याला त्याच त्याच कामाचा नेहमी कंटाळा येत राहतो. काही ना काही नवीन आपल्याला हवं असतं. खूप आळशीपणा करतो आपण. तर तसं न करता आपल्या निसर्गाकडे बघून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर जसं तुम्ही मला विचारता की ताई, झाडांना काय घालतेस, खतं काय घालतेस? तर खतं तर नॉर्मल शेणखत, गांडूळ खत वगैरे हेच घालते. पण त्यासोबतच हे सीवीड म्हणून लिक्विड येतं. ह्याच्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स, जे झाडांना मिनरल्स काय लागतं तर ते सगळं असतं. हे फुलांसाठी, फळांसाठी, झाडांना छान ग्रीनरी, झाडांची मेंटेन राहावी, झाडाची माती छान कसदार राहावी, यासाठी हे खूप छान प्रभावी आहे. आणि हे जवळपास महिन्यातून एकदा, आता उन्हाळ्यात द्यायचं, हिवाळ्यात, पावसाळ्यामध्ये ना ह्याच्यामध्ये म्हणजे हे कमी प्रमाणात द्यायचं माती, कारण ऑलरेडी तेव्हा खूप मॉइस्ट असते. तर त्याच्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये आपण हे देऊ शकतो. तर म्हणून मी हे ना महिन्यातून एकदा देते झाडांना. आणि बघा, हे कसं ठिबक सिंचन पद्धत चालू झालेली आहे इथे. म्हणजे एकावरती एक कुंड्या लावल्यात ना, तर वरच्या कुंडीचं पाणी ऑटोमॅटिकली खाली पडतं आणि मला बघायला ना हे खूप सुंदर वाटतं. इवन पानांवरती पण जेव्हा पाणी पडतं आणि ते असं ओघळतं तर ते किती सुंदर दिसतं. निसर्गाची खरंच किमया खूप वेगळी आहे. अगदी साधं, सरळ, पण तितकंच प्रभावी आणि तितकंच आकर्षित करणार आहे. तर सध्या आता फुलांचा सीझन पुन्हा आलेला आहे. त्यामुळे बघा, एक्झोराला किती फुलं आलेले आहेत. आणि त्यामुळे ना अशी ओव्हरऑल पूर्ण गॅलरी इतकी छान दिसते, बाल्कनी. आणि फुलांकडे बघून आहे ना, मन आपोआप आपलं प्रफुल्लित होतं. तर हे आहे कुबेराचं झाड. आणि हे झाड आहे ना, तुम्ही म्हणजे उन्हामध्येच ठेवायचं, जे मी तुम्हाला आधी दाखवलं. आणि हे जे आहे ह्याला मोरपंखी झाड असं म्हटलं जातं. तर बरेच जण म्हटले होते की सिंगल झाड जगत नाही, पण आता जवळपास 2 ते 2.5 महिने झाले, पण ते झाड अजूनही खूप छान जसंच्या तसं सर्वाईव्ह करत आहे. तर माहीत नाही. आणि हे पीस लिली आहे. तर एका ताईने कमेंट टाकली होती की ताई, पीस लिली तू उन्हात ठेव, म्हणजे आणखीन छान होईल. तर म्हणून मी ते उन्हात ठेवलं आहे. आणि आज बघा, झाडाला किती सुंदर फुलं आलेली आहेत. जास्वंद आलेले आहेत वेगवेगळे, त्यानंतर गोकर्णाची भरपूर फुलं आलेली आहेत. तर असं खूप भारी वाटतं, कारण मग ही फुलं छान देवपूजेला सुद्धा वापरता येतात. तर काल होता शेगावच्या गजानन महाराजांचा प्रगट दिन. आणि माझ्याकडे हा छोटासा फोटो आहे. आम्ही जेव्हा शेगावला गेलो होतो एकदा, तर तिथून मी हा आणला होता. आणि हा त्यांचं एक ग्रंथ आहे, पुस्तक आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्येच मी ठेवून देते. आणि जेव्हा प्रगट दिन किंवा काय असेल तर तेव्हा मी छान त्याची पूजा करते. तर आजची पूजा बघा अशी किती छान आणि प्रसन्न अशी झाली होती. आज पहिले पूजा आटपून घेतली आणि त्यानंतर मला जे काही सगळं आवरायचं होतं ते केलं. कारण पाणी मग सकाळी लवकर निघून जातं आणि पाणी जेव्हा असतं ना, तर तेव्हा खरंच कामं करायला खूप बरं वाटतं. आणि इतकी धूळ येते ना घरामध्ये की खरंच, म्हणजे एक दिवस पण जर असं फडका मारला नाही, तर कोणाला असं वाटेल की म्हणजे ह्यांच्या घरात काही साफसफाईच करत नाहीत. पण जितकं तुमचं घर तुम्ही रोजच्या रोज स्वच्छ ठेवाल, तुम्हाला म्हणजे एकदा सवय लागली ना स्वच्छता ठेवायची, की तुम्हाला बघा, ती गोष्ट व्यवस्थित नसेल किंवा कुठे धूळ दिसत असेल तर तुम्हाला स्वतःलाच करमणार नाही. आणि खरंच आहे की जितकं तुम्ही घरात सुटसुटीत ठेवाल, नीटनेटकं ठेवाल, स्वच्छ ठेवाल, तितकंच तुमच्या घरामध्ये जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना ते राहतात. आणि जितकी तुम्ही अडगळ भरून ठेवणार घरामध्ये,
तितके निगेटिव्ह वाइब्स यायला सुरुवात होत आहे, तितके आपल्या घरामध्ये काही ना काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. तर ह्या अगदी बेसिक गोष्टी आहेत, अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण त्या जर आपण रोजच्या रोज फॉलो केल्या ना, तर आपल्या आयुष्यातले बरेचसे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते असेच म्हणजे सॉल्व्ह होऊन जातात. तर म्हणून रोजच्या रोज एक तरी फडका आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरला पाहिजे. संपूर्ण घरामध्ये जी रोजची धूळ येते ना, ती धूळ आपण काढून टाकली पाहिजे. आणि कधी-कधी म्हणजे असे आता एकदम एका दिवसात सगळंच घर स्वच्छ करता येत नाही. तर म्हणून रोज फक्त जे वरचे वर बाहेर दिसतात, तर ते कोपरे तुम्ही साफ करा. त्यानंतर अशा प्रकारे एखाद्या दिवशी म्हणजे आठवड्यातून एक दिवस आता हा एक सेक्शन पूर्ण साफ करून घेतला. त्यानंतर बाहेरचा कुठे वेगवेगळे सेक्शन असतील ते तुम्ही क्लीन करून घ्या. आपल्याला दिवसभरात भरपूर कामं असतात. टॉयलेट बाथरूम क्लिनिंग असतं, त्यानंतर रोजचं झाडूलादी असते, कपडे असतात, भांडी असतात, त्यातलं जेवण असतं. तर म्हणाल ताई एवढ्या सगळ्या कामांच्या व्यापामध्ये हे सगळं होत नाही. तर बरोबर आहे, पण एखादा सेक्शन तरी आपण रोज क्लिअर करू शकतो. एखादा सेक्शन क्लिअर करायची तुम्ही रोजच्या रोज सवय लावलीत ना, तर आठवड्याभरामध्ये तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही, की तुमचं घर आपोआप स्वच्छ व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जे खूप नको असलेलं सामान आहे, जे अडगळीचं सामान आहे ते काढा. जितकं तुमची जागा सुटसुटीत राहील ना, तितकं तुम्हाला साफ करायला सुद्धा ते तेवढंच बेस्ट जाईल. तर असं बघा, जे बाहेरचे मोकळे सेक्शन आहेत, जे कोणी आलं गेलं तर अगदीच डोळ्यांच्या समोर येणारच आहे. तर म्हणून तिथे रोजच्या रोज आपल्याला साफसफाई ठेवणं, पुसणं, स्वच्छता ठेवणं हे अनिवार्य असतं. तर ना मी छान असे हे चंगू-मंगू आणलेले आहेत. म्हणजे चंगू-मंगू म्हणा किंवा चिंटू म्हणा. तर तुम्हाला एक ह्याची गंमत दाखवते. हे आहेत पाम ट्री. अगदी छोटेसे पाम ट्री आहेत. मी पहिल्यांदाच बघितले आणि म्हणून घेऊन आली मी. तर एक गंमत दाखवते, की बघा म्हणजे एवढा मोठा हत्ती आणि त्याचं ते छोटंसं पिल्लू असं मला वाटायला लागलं. हा जो पाम ट्री आहे ना, ह्याला जवळपास 10 वर्ष झाले. म्हणजे 2017मध्ये मी हे आणलं होतं आणि अगदीच छोटं झाड होतं आणि बघा आता किती त्याचं मोठं झाड झालेलं आहे छान. आणि याला ना छान मी कटिंग करत राहते. आता ते वाढलं आहे भरपूर, तर थोडंसं कटिंग करते. पाम ट्री आहे ना, पाम ट्रीला खूप कमीत कमी पाणी लागतं, पण त्याला उजेड लागतो. अगदीच अंधाऱ्या जागेमध्ये ते राहत नाही आणि भरपूर ऑक्सिजन तुम्हाला ते देतं. तर म्हणून पाम ट्री तुमचं जे बाहेरचा हॉल असेल किंवा गॅलरी असेल, तुम्ही नक्की पाम ट्री लावा. दिसायला पण तितकंच सुंदर दिसतं आणि काम पण तितकंच छान करतं. तर इकडचा जो बाहेरचा हा सेक्शन आहे ना, हा मला आज थोडासा आणखीन व्यवस्थित करायचा आहे. मागच्या वेळी हा जो आतला स्टँड आहे, तो मी इथे बाहेर आणून ठेवला. पण जसा पाहिजे तसा मला तो डेकोरेट करता आला नाही. तर म्हणून म्हटलं, की चला आज थोडंसं फेरबदल करू ह्याच्यामध्ये आणि थोडंसं अजून छान करण्याचा प्रयत्न करू. तर फक्त काही खूप मोठमोठाले किंवा खर्च करून मोठे-मोठेच इंटिरियर करता येतं असं नाही आहे. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही तुमचं घर सजवलंत ना, तरी तुम्हाला तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा ना खूप छान वाटायला लागतो. तर बघा सगळ्यात बेस्ट सजवण्याचं जे काम आहे ना, ते झाडांपेक्षा जास्त कोणीच करू शकत नाही. फक्त एकच गोष्ट असते, की मग तुम्हाला रेग्युलर त्याची काळजी घ्यावी लागते. कारण जेवढे तुम्ही इंडोर प्लांट्स लावणार, तेवढी त्यांची काळजी जास्त घ्यावी लागते. तर इथे ना ठेवण्यासाठी मी एक गोष्ट मागवली, जी मला बघता-बघता अशी सहज खूप आवडली आणि बघा किती सुंदर आहे. हा असा छोटासा असा शोपीस आहे, की ज्यामध्ये श्रीकृष्णांचे हात आहेत आणि बासरी आहे आणि छान मोरपीस आहे. तर हा तुम्ही ना तुमच्या स्टडी टेबलवर ठेवू शकता. तुम्ही छान बाहेर लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता. कुठेही तुम्हाला जिथे असं छान डेकोरेटिव्ह असं ठेवायचं असेल तिथे ठेवू शकता. त्याच्याकडे बघितल्याच किती छान पॉझिटिव्ह वाटतं आणि त्याला खाली असं स्टिक करण्यासाठी सुद्धा बघा त्यांनी डबल स्टिक लावलेली आहे. तर हे मला इथे ना बाहेर एंट्रीला ठेवायचं आहे. पण खाली जर ठेवलं तर अगदीच खाली होऊन जाईल म्हणून मी तिथे खाली सपोर्टला काहीतरी ठेवते आणि त्यानंतर त्याच्यावरती हे ठेवणार आहे. तर बघा किती सुंदर दिसतंय ना. तर मागच्या साईडला जे माझ्याकडे होते अवेलेबल मातीची काय भांडी छोटी-मोठी ती मी तिथे ठेवली आणि अशा प्रकारे आपला हा कॉर्नर बघा किती सुंदर दिसतोय. तर अगदी साध्या-साध्या, छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला आपलं घर असं छान प्रकारे असं सजवता येतं. तर इथल्या जागेची आणखीन जी शोभा वाढवणार आहे, ते म्हणजे की हे छोटेसे माझे पाम ट्री.
तर बघू हे कसे सर्वाईव्ह करतात मला माहीत नाही. मी फर्स्ट टाईम आणलेत, पण ते म्हणाले की हे छान इंडोर खूप छान राहतात. तर बघा ते ठेवल्यानंतर किती छान वाटतंय. तर तुम्ही म्हणाल की ताई एवढे सगळे झाडं ठेवले आहेस, तर मग ह्याची काळजी कशी घेतेस? तर जसं मी तुम्हाला म्हटलं की रोजच्या रोज झाडांना सगळ्या पाणी तर घालावं लागतं. पण काही वेळा त्यांची कटिंग म्हणा किंवा प्रत्येक झाडाकडे एक पर्सनल लक्ष आपल्याला द्यावं लागतं. तर एक-एक सेक्शनची झाडं मी घेते. सगळं एकदम करायला जात नाही. त्यामुळे ते सोपं पडतं. तर आपल्या घरामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टींकडे थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर तसंच माझ्या या ज्या काही साड्या आहेत, आपल्या काही सिल्कच्या साड्या असतात वगैरे, तर त्यांची आपल्याला स्पेशल काळजी घ्यावी लागते. तर ह्या साड्या आहे ना जवळपास 4-4, 5-5 वेळा नेसून झाल्यानंतर मग मी या साड्या एकतर ड्रायक्लीनला देते. खूपच खराब झाल्या असतील तरच ड्रायक्लीनला देते. नाहीतर मग व्यवस्थित असेल साडी, तर मग परत इस्त्रीला देते. कुठलंही मटेरियल जेव्हा तुम्ही इस्त्री करता ना, तेव्हा त्याची जी शाईन असते, ती आणखीन वाढते आणि अचानक आपल्याला कुठे जायचं असेल, तर आपल्याला पटकन ते घेता येते, म्हणजे साडी पटकन नेसता येते. मग परत नाहीतर मग आपण जो प्लॅन केलेला असतो, तो फ्लॉप होऊन जातो आणि मग लास्ट मोमेंटला आपल्याला काहीतरी वेगळंच घालून जावं लागतं. तर तसं होऊ नये म्हणून थोडंसं आपलं आधीच जर प्री प्लॅनिंग करायचं असेल, तर आपल्या ज्या साड्या सध्या यूजमध्ये नाही आहेत, तर त्या साड्या व्यवस्थित अशा तुम्ही आधीच छान इस्त्री करून आणून ठेवल्यात ना, तर त्या ठेवायला पण इझी पडतात. तर बघा ही जी साडी आहे ही इरकल साडी आहे आणि ह्याचा कलर कॉम्बिनेशन जो आहे ना, तो मला प्रचंड आवडतो आणि साडी नेसल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसते. तर ही मला वहिनीने घेतली होती साडी वास्तुशांतीच्या वेळेला. त्यानंतर ही जी साडी आहे ही पण गिफ्टच आलेली आहे वास्तुशांतीसाठीच आणि ही पण खूप सुंदर दिसते. ही पण इरकलच आहे. ज्या ओरिजिनल साड्या आहेत ना, त्यांचा साड्यांचा पोत, त्यांचा रंग, त्याची जर, याची वेगळीच अशी एक छान शाईन येते त्याच्यावरती. तर ही गढवाल साडी आहे. ही मी आपल्या ज्या सोनाली ताई आहेत, प्रांजल शिंदे व्लॉग्स त्यांच्याकडून मागवली होती आणि म्हटलं पूजेच्या वेळेला वगैरे नेसायला खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे यांचं साडीचं. तर त्यांच्याकडूनच मी काही ब्लाऊजसुद्धा मागवले आहेत, रेडी ब्लाऊज. ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. तर सध्या या ज्या साड्या इस्त्री करून आणलेल्या आहेत, तर ह्या मी अशा वेगवेगळ्या कवरमध्ये घालून ठेवते. ही साडी सध्या मी या कवरमध्ये घालते आणि बाकी ज्या सिल्कच्या साड्या आहेत ना, तर त्या प्रॉपर कॉटनचे जे मी हे असे कवर्स मागवलेत याच्यामध्ये घालून ठेवते. ज्यामुळे साड्या व्यवस्थित राहतात. आपण कपाटामध्ये ना त्या साड्या अशा घडी करून किंवा लटकवून ठेवल्या, तर त्या दिसायला सुंदर दिसतात. पण कपाटामध्ये सुद्धा बघा तुम्ही डस्ट खूप जमा होते आणि मग ती साड्यांवरती सुद्धा कधी-कधी जमा होते आणि दिसते सुद्धा. तुम्ही एखादी साडी खोललीत ना, तर बाहेरचा पोर्शन जो ओपन आहे तो वेगळा आणि आतला पोर्शन वेगळा असं वेगवेगळं दिसतं. तर म्हणून तसं होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा तुमच्याकडे उशीचे जे कवर असतात बघा, तर जे तुमचे यूजमध्ये नसतील, ते सुद्धा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. समजा अशा प्रकारचे कवर्स तुम्हाला मिळत नसतील तर. आणि ह्या कवरमध्ये एक खास गोष्ट ती म्हणजे की पुढे बघा एक ट्रान्सपरंट त्याचं मटेरियल लावलेलं आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये कुठली साडी आहे हे पटकन कळतं. तर अशा प्रकारे आता हे सेट केलं आहे. तर अशा प्रकारे साड्या मी ठेवते रेग्युलर व्यवस्थित. आधी खूप साड्या होत्या, एवढ्या जुन्या साड्या होत्या की ज्या म्हणजे कितीतरी वर्ष वापरल्याच नव्हत्या. तर मध्यंतरी ना मी खूप साड्या वगैरे सगळ्या अनाथ आश्रमला वगैरे देऊन टाकल्या. कारण अगदी वर्षानुवर्ष आपण ती गोष्ट नुसती आठवण म्हणून कधी-कधी तशीच जपून ठेवतो आणि मग कपाट पूर्ण भरलेलं राहतं आणि तरी आपल्याला समजत नाही की काय घालावं, काय नेसावं. तर म्हणून भरपूर मी कपाट मध्ये-मध्ये आता मला ती चांगली सवय लागली की मध्ये-मध्ये जे यूजमध्ये नाही आहे ते काढून टाकायचं म्हणजे ॲटलीस्ट कोणीतरी ते वापरेल. तर तुम्ही बऱ्याच ताईंनी ना मला ह्या ब्लाऊजच्या बाबतीत विचारलं होतं की ताई हे ब्लाऊजचं वर्क आम्हाला एकदा दाखव. तर बघा अशा प्रकारचं वर्क या ब्लाऊजवर केलेलं आहे. ही जी तुम्हाला क्रीम कलरची म्हणजे जी मोती कलरची साडी दाखवली ना त्याच्यावरचं हे ब्लाऊज होतं
सिंपल होतं, पण त्याला असं छान असं सिंपलच वर्क करून घेतलं आहे. तर हे मी इथे नाही, कल्याणला ठाण्याला टेलर आहे, म्हणजे वहिनीच्या ओळखीचं आहे, तर त्यांच्याकडून हे करून घेतलं होतं. अशा प्रकारचं आपण वर्क करतो ना, तर ह्याची शिलाई जी आहे ती जास्तच जाते. म्हणजे कधी-कधी 1000, 1500च्या रेंजमध्ये जेवढं तुम्ही वर्क कराल, तेवढी त्याची शिलाई वाढत जाते. पण दिसायला खूप सुंदर दिसतात. कधी-कधी बघा, हे जर वर्क करायचं नसेल ना, तर असं रेडी पॅचसुद्धा मिळतात ब्लाऊजला लावायला. तुम्ही जर होलसेल मार्केटला गेलात ना, तर खूप सुंदर सुंदर रेडी पॅच मिळतात. तर ते पण ते तुम्हाला स्वस्त पडतील आणखीन. तुमचे जे लोकल टेलर असतील, त्यांना समजा तुम्ही असे पॅच वगैरे आणून दिले, तर तुम्ही छान तुमचं वर्कवाला जसा ब्लाऊज असतो तसं ब्लाऊज तुमचं रेडी होऊ शकतं. तर म्हणून हा असा एक ब्लाऊज आहे. आणि हा कलर असा आहे ना, की हा माझ्या खूप साऱ्या साड्यांवरती मॅचिंग होऊन जातो. कारण बऱ्याचशा साड्यांचा कलर टाईपमध्ये हाच येतो, म्हणजे बॉर्डर एखादी बॉर्डर असा कलर येतो किंवा साडीचा मेन बेस कलर असा येतो. तर अशा प्रकारे भरपूर साड्यांवरती हा मला मॅच होतो आणि खूप सुंदर उठून दिसतो. आणि दुसरे एक मला तुम्हाला दाखवायचे होते. खूप म्हणजे खूप महिने झाले मी ही गोष्ट घेऊन, पण तरी तुम्हाला दाखवते, की हे मी ब्लाऊज आहेत ना, हे आपली ज्या सोनाली ताई आहेत, म्हणजे प्रांजल शिंदे ब्लॉग्स, तर त्यांच्याकडून ती गडवाल जी आहे ती पण मी त्यांच्याकडूनच मागवली होती. आणि लास्ट टाईम मी हे ब्लाऊज मागवले होते त्यांच्याकडून. हे रेडी ब्लाऊज आहेत, स्ट्रेचेबल आहेत. हे बघा, स्ट्रेचेबल आहेत आणि इतके मस्त बसतात आणि इतके मस्त दिसतात. ह्याचं वर्क बघा. हे जवळपास एकदा दोनदा माझे धुवून पण झालेत. आणि आपल्या साईजनुसार, तुमच्या साईजनुसार तुम्ही घ्या, कारण हा थोडासा स्ट्रेच होतो ब्लाऊज, पण अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो. आणि ब्लाऊज खूप परवडतो हा, खूप कमी रेटमध्ये. आता ही डिझाईन अवेलेबल असेल की नाही मला माहिती नाही, आता नवीन नवीन डिझाईन्स येत राहतात, पण अशा टाईपचे ब्लाऊज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत भरपूर. तर तुम्हाला ते पण म्हणजे तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण आपण जे रेग्युलर साड्या नेसणारे असतात, तर बघा, साडी स्वस्त पडते आणि ब्लाऊजची म्हणजे शिलाई देणं आपल्याला कधी कधी परवडत नाही, ब्लाऊज तेवढं नाही चांगलं मिळत. तर म्हणून अशा प्रकारचे ब्लाऊज खूप कामाला येतात. हा बघा, हा नेव्ही ब्लू कलर आहे. ह्याच्यात ब्लॅकिश वाटत असेल, पण हा नेव्ही ब्लू कलर आहे. माझ्याकडे जशा कलरच्या जास्तीत जास्त साड्या आहेत, तर म्हणून मी हे एक ऑप्शन म्हणून त्यांच्याकडून घेऊन ठेवलं, की कधी-कधी आपण जे साड्यांवरचे ब्लाऊज शिवतो, तर आपल्याला थोडे टाईट होतात, लूज होतात. तर ऑन द स्पॉट मग ते उसवा, परत शिवा, बऱ्याच गोष्टी असतात. तर मग म्हणून हे ब्लाऊज खूप मस्त आहेत. बघा, हा एक रेड कलरचा मागवला होता मी. डिझाईन सेम मागवलेली, फक्त एका डिझाईनमध्ये वेगवेगळे कलर्स, कारण मला हा पॅटर्न खूप आवडला होता. पण आता हा पॅटर्न कदाचित नाही मिळणार. नवीन नवीन पॅटर्न येत राहतात त्याच्यामध्ये. हा एक मागवलेला रेड आणि हा एक ग्रीन कलर मागवला होता. ह्याचा पॅटर्न थोडा वेगळा आहे, पण सुंदर आहे बघा, छान दिसतो. म्हणजे घातल्यानंतर कोणी बोलणारच नाही की रेडीमेड ब्लाऊज घातलाय, इतका परफेक्ट आणि छान दिसतो. सोनाली ताई सुद्धा स्वतःसुद्धा घालतात बघा. त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघितलं ना, तर त्यासुद्धा साड्यांवरती घालतात. तर असे रेडी ब्लाऊज खूप मस्त मस्त आहेत त्यांच्याकडे, तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यांचा नंबर जो आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा इथे स्क्रीनवर सुद्धा येत असेल. तर असं हे सगळा पसारा सगळा आवरून ठेवते आणि चला आता पुढच्या कामाला लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एक कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असतं, ते पण नक्की प्रेस करा. आणि पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.